6 बघा. फाइंड द साइड अँड द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर हुज अ डायगोनल इज 10 सेंटीमीटर. बघा काय दिलं तर आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे, त्याचं आपल्याला काय करायचं, डायगोनल दिलं आपल्याला 10 सेंटीमीटर. साईड आपल्याला काय त्याची तर फाइंड आउट करायचं. बघा काय नाही तर आपलं लेट काय दिलं होतं आपल्याला, PQRS बी द काय घेतलं आपण स्क्वेअर अँड Q इज बी द डायगोनल ऑफ द स्क्वेअर. काय दिलं घेतलं आपण त्याला QR इज इक्वल टू घेतलं आपण त्याला RS इज इक्वल टू P आणि S. ठीक आहे, आता अँगल P काय घेतलं तर आपण अँगल P इज इक्वल टू अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू अँगल S. काय तर हे सगळे काय राहतात 90 डिग्रीज राहतात आपल्याला, म्हणून काय घेतलं आपण टोटल अँगल किती घेतलं तर 90 डिग्रीचा घेतलं. ठीक आहे, नंतर इन अ ट्रायंगल PQS अँड अँगल QPS किती घेतला तर आपले 90 डिग्री. म्हणजे काय तर आपला पहिला अँगल कोणता घेतला आपण तर किती झाला तर 90 डिग्रीचा झाला. ठीक आहे, नंतर आपण हा सुद्धा घेऊ शकतो, हा किती झाला तर आपला हा सुद्धा 90 डिग्रीचा झाला. ठीक आहे, मग काय बाय पायथागोरस थेरम आता काय येईल तर इथं व्हॅल्यू QSचा स्क्वेअर करणार आहे आणि PQचा स्क्वेअर प्लस PSचा स्क्वेअर. आता QSची व्हॅल्यू किती घेतली आपण इथे तर 10 सेंटीमीटर घेतली, म्हणजे 10चा स्क्वेअर किती होतो आपला तर 100 आणि PQ स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर हे दोन्ही तर सारखे आहेत म्हणून काय घेतलं 2PQ स्क्वेअर. ओके, आता सिम्पली काय करायचं तर 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय घेणार आपण तर PQ स्क्वेअर. आता PQ स्क्वेअरला आपण जर 100 डिवायडेड बाय 2 केलं तर आपला आन्सर किती येईल तर इथे येईल 5050. ठीक आहे, आता रूट काय घेतलं तर आपण PQ स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतलं तर 50 बाय टेकिंग अ स्क्वेअर रूट बोथ साईड. आता PQ इज इक्वल टू घेतला रूट 25 मल्टिप्लाय बाय 2 कारण की आपला आन्सर 15 येते, म्हणजे गेली तर 5√2 म्हणजे PQची व्हॅल्यू किती आली तर आपली 5√2 एवढी आपली आली आहे. आता आपल्याला त्याचा पेरिमीटर फाइंड आउट करायचं कशाचं तर PQ आणि RSचा. आता सिम्पली काय आता पेरिमीटरचा फॉर्म्युला स्क्वेअरसाठी 4 मल्टिप्लाइड बाय साईड. ठीक आहे, म्हणून काय करणार आपण तर सिम्पली 4 मल्टिप्लाय बाय आपलं व्हॅल्यू काय आली तर 5√2 म्हणजे आपला आन्सर आहे इथे 20√2 सेंटीमीटर आपल्या इथं आन्सर आहे. बघा क्वेश्चन नंबर 7मध्ये काय दिलं तर आपल्याला अँगल DFE कितीचा 90 डिग्रीचा दिलेला आहे. ठीक आहे, कोणता आहे तर आपला DF आणि E. ठीक आहे, हा झाला आपला 90 डिग्रीचा अँगल. त्यातला FG परपेंडिक्युलर EDला कशाला तर F आणि G. ओके, तर EDला काय सांगितलं तर आपल्याला हा परपेंडिक्युलर आहे. इन GD आपल्याला दिलेला आहे 8 सेंटीमीटर, FG दिलेला आहे आपल्याला 12 सेंटीमीटर. आता आपल्याला फाइंड काय करायचं बघा, फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे E आणि Gची व्हॅल्यू, नंतर F आणि D, नंतर E आणि Fची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ठीक आहे, बघा काय नाही सोल्युशनमध्ये आपल्याला हे जे आपलं गिवन आहे जे आता आपण इथे लिहिलं आहे तेच इथं आपल्याला परत लिहायचं. ठीक आहे, आता फर्स्ट आपण करणार आहे E आणि Gची व्हॅल्यू फाइंड आउट. ठीक आहे, मग बघा इन अ ट्रायंगल कोणता आहे तर DEF. बघा कोणता आहे तर आपला DE आणि F हा जो आपला ट्रायंगल आहे त्यातला आपण हा किती झाला तर आपला 90 डिग्रीचा आहे. नंतर F आणि G कितीचा आहे तर आपला हा परपेंडिक्युलर आहे कशाला तर E आणि Dला. बघा F आणि G परपेंडिक्युलर कशाला आहे तर आपला E आणि Dला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, मग आता बाय पायथागोरस थेरम कोणतं काय लागणार तर आपल्याला तर FGचा स्क्वेअर करणार आहे इज इक्वल टू EG मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला. तर इथे काय लागणार आपल्याला तर बाय जॉमेट्रिकल मीन थेरम आपल्या इथे अप्लाय होणार आहे. मग FGचा स्क्वेअर इज इक्वल टू EG मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला G आणि D. आता FG स्क्वेअर किती येणार तर इथे 12चा स्क्वेअर करावा लागेल. नंतर E आणि G मल्टिप्लाय बाय करावं लागेल त्याला JDची व्हॅल्यू काय तर आपली 8 आहे, म्हणजे काय तर आपला 12चा स्क्वेअर आलेला आहे 144 डिवायडेड बाय करून झाली 8नी इज इक्वल टू काय येणार तर आपलं E आणि G. आता 8नी आपण 144ला करू शकतो किती तर 18 8 जर होते आपला 144. ठीक आहे, म्हणजे EGची व्हॅल्यू काय तर आली आपली 18 युनिट एवढी आपली EGची व्हॅल्यू आली. नंतर सेकंड आपण फाइंड आउट करणार F आणि D. याच प्रकारे जसं आपण फर्स्ट फाइंड आउट केलं तसं आपण त्याला सेकंडला सुद्धा करणार. तर ट्रायंगल FGD दिलेला आहे कितीचा तर 90 डिग्रीचा आणि FG परपेंडिक्युलर कशाला तर आपला EDला. बाय कोणता थेरम आपण यूज करणार इथे पायथागोरस थेरम आपण इथे यूज करणार आहे. आता DF स्क्वेअर इज इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. DFची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, FGची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 12 स्क्वेअर आहे आणि GDची व्हॅल्यू आपली आहे 8चा स्क्वेअर, म्हणजे किती तर 12चा स्क्वेअर होतो 144 प्लस 8चा स्क्वेअर किती होतं आपला 64, म्हणजे DFची व्हॅल्यू किती येणार तर आपली दोन्हीची टोटल किती तर 208. ठीक आहे, मग आता रूट करणार आहे DF स्क्वेअर इज इक्वल टू किती 2, म्हणजे काय येणार ते आपल्या ह्याच्या फॅक्टर जर पाडले किती येतं तर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाइड बाय 13, म्हणजे किती तर इथे एक पेअर बनली आपली इथे. ठीक आहे, 2 पेअर म्हणून आपण एक पेअर बनतो, म्हणजे आपल्या अशा 2 पेअर बनलेल्या, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 आणि रूट करणार आपण 13. इथे होईल आपला 2 2 4 आणि रूट 13 जसा तसा, म्हणजे किती येणार तर आपली
4√13 युनिट एवढे आपला आन्सर येणार आहे. थर्ड बघा, ई आणि एफ दिलेला आहे. काय तर आपला एफ जी ई 90 डिग्रीचा आहे. बाय पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. ई एफ स्क्वेअर प्लस ई जी स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करायची आहे. ई एफची माहिती नाही आहे. ई जीची व्हॅल्यू किती आहे तर आपलं 18 स्क्वेअर दिलेली आहे. एफ जीची किती आहे तर आपली 12 स्क्वेअर दिली आहे. आता 18चा स्क्वेअर किती आला तर आपला इथे 324 प्लस 12चा स्क्वेअर किती येतो तर 141. दोघांची टोटल किती येते 468. ठीक आहे, मग आता टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड घेणार आपण तिथे. ठीक आहे, किती आहे तर आपला ई एफचा स्क्वेअर किती येतो तर आपला 468 आलेला आहे. आता आपण त्याचं रूट पाडले, किती येते आपला आन्सर इथे ई एफ इज इक्वल टू किती येतं 2 मल्टिप्लाय बाय 2, 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 30. आता इथे किती पेअर पडले आपली 2ची एक पेअर झाली आणि 3ची एक पेअर, ही झाली दुसरी. म्हणून आपण त्याला घ्यायला तर 2 मल्टिप्लाय बाय 3 आणि √13 जसा तसा. 3 2 0 तो 6 म्हणजे 6√13 युनिट आपला आन्सर येतो. नसेल समजलं तर आपण मी इथे रफ वर्कमध्ये सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 बघा. फाइंड द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल हुज अ लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. बघा काय दिलं तर आपल्याला डायगोनल दिला आहे रेक्टँगलचा. लेंथ दिलेली आहे आपल्याला 35 सेंटीमीटर आणि ब्रीथ दिली आपल्याला 12 सेंटीमीटर. काय नव्हतं इथे कॉर्डिनेटर ABCD, बी तर काय दिलं आपण त्याला रेक्टँगल अँड AC बी तर काय तर आपला डायगोनल घेतला. काय तर आपण हा डायगोनल घेतला आहे. डायगोनल म्हणजे काय तर एक्झॅक्टली सेम त्याच्या मधातून दोन याचे तुकडे केलेले आहे, त्याला म्हणतो डायगोनल किंवा अपोजिट साईड किंवा अपोजिट अँगल असं म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे गिवन तर आपण इथे ऑलरेडी आहेच आपलं दिलेलं. ठीक आहे, आता बघा ट्रायंगल ABC आणि त्यातला कोणता घेतला तर आपण ADC कसा काय घेतला तर AD आणि C घेतलेला आहे. ठीक आहे, हा कितीचा घेतला तर आपण हा 90 डिग्रीचा. ओके, आता इथे काय यूज करणार आपण तर बाय पायथागोरस थेरम आपण इथे यूज करणार. बघा व्हॅल्यू काय तर आपली AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. आता ACची आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, ADची व्हॅल्यू काय दिली तर आपल्याला A आणि Dची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथे. ADची व्हॅल्यू घेतली आपण 12चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि DCची व्हॅल्यू आपली 35चा स्क्वेअर म्हणजे किती घेणार तर आपली AC स्क्वेअर इज इक्वल टू घेणार आहे 12चा स्क्वेअर 144 प्लस 35चा स्केल किती येतो तर 1225. मग टोटल किती येते 1369 एवढा आपला टोटल येते दोन याचे. ठीक आहे, मग आता AC इज इक्वल टू किती आले तर आपले √1369. ठीक आहे, आणि हा स्क्वेअर कसाचा आहे तर हा 37चा आहे आपला स्क्वेअर म्हणजे द लेंथ ऑफ द डायगोनल किती येणार तर 37 सेंटीमीटर आपला लास्ट आन्सर येणार आहे. 9 बघा. M इज द मिड पॉईंट ऑफ QR. बघा M काय दिलं आहे तर आपलं Q आणि Rचा काय सांगितलं तर मिड पॉईंट आहे. ओके, नंतर म्हटलं आपण त्याला की अँगल PRQ किती तर आपला 90 डिग्रीचा अँगल आहे. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे की PQ स्क्वेअर. बघा PQचा हा झाला स्क्वेअर म्हणजे डबल व्हॅल्यू. नंतर 4PM2 Mची व्हॅल्यू किती दिली तर आपल्याला स्क्वेअर आणि नंतर त्याला 3PR स्क्वेअर दिलेला किती आहे तर P आणि Rचं सांगितलं तर आपल्याला हा डबल व्हॅल्यू असं म्हटलं आहे. नंतर मग बघा सोल्युशनमध्ये काय नाही येते इन अ ट्रायंगल PMR कितीचा आहे तर आपला हा 90 डिग्रीचा आहे. आता इथे आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे म्हणजे किती येणार तर आपली व्हॅल्यू PM स्क्वेअर इज इक्वल टू किती आले तर आपला PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. आता RM इज इक्वल टू घेतला आपण PM स्क्वेअर मायनस पण त्याला PM स्क्वेअर RM स्क्वेअर इज इक्वल टू घेतला PM स्क्वेअर मायनस केला PR स्क्वेअरला. इन अ ट्रायंगल PQR किती तर आपला 90 डिग्रीचा आहे. बाय पायथागोरस थेरम किती तर आपला PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QR. आता M इज आपल्याला सांगितलं मिड पॉईंट ऑफ QRचा. ठीक आहे, मिड पॉईंट आपला M आहे. आता QR इज इक्वल टू घेतला आपण तर किती आपल्याला सांगितलं किती तर आपल्याला तो घेतला आपण 2RM किती घेतला तर 2RM घेतलं. इक्वेशन नंबर 2 आणि 3 म्हणून काय घेतलं तर आपण त्याला PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 2RM स्क्वेअर घेतलेला आहे. मग काय PQ स्क्वेअर इज इक्वल टू घेतला PR स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर. आता फ्रॉम 2 आणि 4 होऊन घेतला आपण काय तर 2 आणि 4 होऊन काय घेतले तर आपले जे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4 आणि PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. व्हॅल्यू काय तर आपली इथे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4PM स्क्वेअर मायनस येणार 4PR स्क्वेअर म्हणजे PQ स्क्वेअर इज इक्वल टू येणार तर 4PM स्क्वेअर मायनस करणार आपण तर 3PRचा स्क्वेअर. हेच आपल्याला इथे काय करतो तर प्रूफ करायचं. Buildings on either side of the street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street and such that its top just reach the window of a building at the height of the 4 meter. On the turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the buildings
ॲट अ हाईट इज 4.2 मीटर अँड फाईंड द वेट ऑफ दी स्ट्रीट. पण काय दिलं आपण BC काय घेतलं तर बी अ वाईड ऑफ कशा तिथं स्ट्रीटमध्ये घेतलं. लेट AB बी द काय घेतलं आपण त्याला हाईट अप टू द विंडो ऑफ अ सेकंड बिल्डिंग अँड A अँड DE बी द काय घेतलं आपण त्याला टू डिफरंट काय घेतलं तर पोझिशन ऑफ द सेम लॅडर. बघा आपल्याला ही वॉल दिलेली आहे, ठीक आहे. आपल्याला वॉलवरून विंडोला ABची व्हॅल्यू किती घेतली आपण तर 4 सेंटीमीटर, AEची व्हॅल्यू किती आहे तर 5.8 मीटर, नंतर DEची घेतली आहे 5.8 सेंटीमीटर, DCची घेतली आहे 4.2 सेंटीमीटर. इन ट्रायंगल कोणता तर आपला ABE किती तर आपला हा 90 डिग्रीचा घेतलेला, ठीक आहे. आता इथे काय अप्लाय करणार होते, इथे तर आपण पायथागोरस थेरम अप्लाय करणार, ठीक आहे. काय नाही आता AE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस घेतलं आपण त्याला BEचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करायचं तर 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं तर म्हणजे 58चा स्क्वेअर घ्यावा लागेल इथे, तर किती येते 3364. 4चा स्क्वेअर आपला 16 येते. बीचा आपल्याला व्हॅल्यू काढायची. ओके, म्हणजे काय नाही इथे आपल्याला LHS आणि RHSचा रूल लागू होतं इथे. आता इथे ॲडिशनमध्ये म्हणून काय इकडे नंतर मायनसमध्ये म्हणजे किती 33.64 मायनस करणार आपण त्याला 16 म्हणजे आपली व्हॅल्यू काय येणार तर B इज इक्वल टू किती येणार तर 17.64 आपला BEची व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे काय तर रूट घेणार आपण 17.64 आणि BEचा स्क्वेअर काय येतो तर आपला तो येतो 4.2 म्हणजे 42चा स्क्वेअर किती येतो तर 1764 असा आपला स्क्वेअर येतो एक्झॅक्टली. आता इन अ ट्रायंगल कोणता तर आपला DCE हा किती तर आपला 90 डिग्री. इथे सुद्धा आपण पायथागोरस यूज करणार आहे. किती येणार तर DE स्क्वेअर इज इक्वल टू DC प्लस EC स्क्वेअर. DEची व्हॅल्यू आपली आहे 5.8 स्क्वेअर, DCची आपली 4.2 स्क्वेअर आणि ECची आपल्याला फाइंड आउट करायचं. आता 5.8चा स्क्वेअर किती येतो तर 33.64 आणि 4.2चा येतो आपला 17.64. ECची आपल्याला माहिती नाही. 33.64 मायनस करणार आहे 17.64 म्हणजे आपला आन्सर किती येते तर 16.00. म्हणजे आपली ECची व्हॅल्यू काय तर आपली हे 16 म्हणजे काय येणार तर रूट 16 येणार आहे आणि 16 हा 4चा स्क्वेअर आहे. 4चा स्क्वेअर काय होतं तर आपला 16 होते. मग काय येणार तर BC इज इक्वल टू घेतला आपण B प्लस घेणार आपण EC, ठीक आहे. आता व्हॅल्यू पुटअप करायची आहे. BC इज इक्वल टू काय तर आपला 4.2 प्लस करणार आपण 4 म्हणजे आन्सर येणार आपला 8.2 एवढा.